So next point is transposition of conductor. So we'll see in detail ट्रान्सपोजिशन म्हणजे काय आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. सो नेक्स्ट आहे बेसिक इंट्रोडक्शन. सो दिस इज अ बेसिक इंट्रोडक्शन. ठीक आहे. ट्रान्सपोजिशन म्हणजे काय आणि ट्रान्सपोजिशनची गरज काय आहे, ठीक आहे, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. when three phase line conductors are not equidistance म्हणजे काय, तिन्ही कंडक्टर जे आहे ते सेम डिस्टन्सला नसतील. ठीक आहे. द फ्लक्स लिंकेज अँड इंडक्टन्स ऑफ इच कंडक्टर आर नॉट सेम म्हणजे तो डिफरंट असेल. ठीक आहे. ज्यावेळेस तुमच्या थ्री फेजचे जे तिन्ही कंडक्टर आहेत ते डिफरंट डिस्टन्सला असतील, फ्लक्स लिंकेज आणि इंडक्टन्स आर डिफरंट. ठीक आहे. देन डिफरंट इंडक्टन्स इन ईच फेज. ठीक आहे. प्रत्येक फेजचा जो इंडक्टन्स असेल तो डिफरंट असेल तर काय होईल, व्होल्टेज ड्रॉप जे आपण स्टडी केलं होतं आय इंटू एक्सेल ड्रॉप, दॅट विल बी डिफरंट. ठीक आहे. तो इंडक्टिव्ह ड्रॉप किंवा इंडक्टिव्ह जो व्होल्टेज ड्रॉप आहे दॅट विल बी डिफरंट और अनइक्वल व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे. व्होल्टेज ड्रॉप काय असणार आहे, अनइक्वल असणार आहे किंवा डिफरंट असणार आहे. ठीक आहे. इन ऑर्डर दॅट व्होल्टेज ड्रॉप इक्वल म्हणजे आपल्याला तिन्ही लाईन मधला व्होल्टेज ड्रॉप आहे इक्वल करायचं आहे. इक्वल का करायचं आहे, कारण फॉर एक्झाम्पल थ्री फेज लाईन आहे, आर वाय बी आहे, एक न्यूट्रल आहे. सिंगल फेज घेत असेल तर सपोज आर फेज मध्ये व्होल्टेज ड्रॉप डिफरंट असेल, वाय फेज मध्ये डिफरंट असेल, बी फेज मध्ये व्होल्टेज ड्रॉप डिफरंट असेल. जर एक फेज आणि न्यूट्रल घेतला तर आपल्याला तिन्ही फेज मध्ये फेज आणि न्यूट्रलच्या अक्रॉस डिफरंट व्होल्टेज भेटणार आहे. म्हणजे एका फेज मध्ये भेटेल सपोज 240 व्होल्ट, एका फेज मध्ये 230, एका फेज मध्ये 235, म्हणजे हे डिफरंट व्होल्टेज भेटणार आहेत. सो इन ऑर्डर टू मेंटेन दॅट व्होल्टेज इक्वल, ठीक आहे, किंवा व्होल्टेज ड्रॉप आपल्याला इक्वल मेंटेन करायचं आहे सगळ्या कंडक्टर मधला, जनरली वी हॅव टू इंटरचेंज द पोझिशन ऑफ कंडक्टर. ठीक आहे. कंडक्टरची पोझिशन इंटरचेंज करायची ऍट रेग्युलर इंटरवल. जो आपला रेग्युलर इंटरवल आहे म्हणजे 100 मीटर पर्यंत, 200 मीटर, म्हणजे जो काही इंटरवल असेल त्या रेग्युलर इंटरवलला आपल्याला जे कंडक्टर आहे थ्री फेज कंडक्टरची पोझिशन इंटरचेंज करायचे, विच इज नथिंग बट युअर ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर. ठीक आहे. ते आपण डिटेल मध्ये बघूया. नेक्स्ट आहे नेक्स्ट सो ट्रान्सपोजिशन. ठीक आहे. इथे बघू शकता तीन कंडक्टर आहेत आपले, आर फेज, वाय फेज आणि बी फेजचा. ठीक आहे. सपोज हा ए नथिंग बट हा आर फेज आहे. ठीक आहे. बी नथिंग बट वाय फेज अँड सी नथिंग बट बी फेज. ठीक आहे. तीन फेज आहेत, तीन फेजचे कंडक्टर आहेत. स्टार्टिंगला पोझिशन 1. ठीक आहे. पोझिशन 1 ला हा आर फेज आहे. ठीक आहे. हा फर्स्ट पोझिशनला आहे. नेक्स्ट ऍट सम डिस्टन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 मीटर अज्युम केलं, एवढ्या डिस्टन्स नंतर आर फेजने आपली जागा चेंज केली किंवा आर फेजला इंटरचेंज केला आपण, तो आला बी फेजच्या जागेवर म्हणजे वाय फेजच्या जागेवर. ठीक आहे. अगेन काही डिस्टन्स नंतर म्हणजे या डिस्टन्स नंतर पुन्हा त्याची प्लेस चेंज केली, तो आला बी फेजच्या जागेवर. ठीक आहे. अगेन सेम इन केस ऑफ वाय फेज आहे. सो इनिशियली सेकंड पोझिशनला होता, नंतर आला तो थर्ड पोझिशनला घेतला ऍट सम डिस्टन्स. ठीक आहे. पुन्हा काही डिस्टन्स नंतर तो आला फर्स्ट पोझिशनला. आणि सेम बी फेज साठी आहे, तो थर्ड पोझिशनला होता, काही डिस्टन्स नंतर तो फर्स्ट पोझिशनला आला, नंतर काही डिस्टन्स नंतर सेकंड पोझिशनला आला. म्हणजे ऍट अ रेग्युलर इंटरवल काय केलंय, तिन्ही फेजची जागा किंवा पोझिशन चेंज केली, विच इज नथिंग बट ट्रान्सपोजिशन. इथे बघू शकतो आपण, ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर रेफर टू द एक्सचेंजिंग ऑफ पोझिशन. ठीक आहे. पोझिशन एक्सचेंज करायचे कशाची, कंडक्टरची, ऑफ अ थ्री फेज सिस्टम अलॉंग विथ द ट्रान्समिशन डिस्टन्स. म्हणजे ओव्हर द जेवढं ट्रान्समिशन डिस्टन्स असेल 500 किलोमीटर, 600 किलोमीटर, जेवढं काही डिस्टन्स असेल थ्रू आउट त्या डिस्टन्सला आपल्याला कंडक्टरची जागा चेंज करायची, पोझिशन चेंज करायची. आता ही पोझिशन कुठे चेंज करणार आहे आपण, पोलला, जिथे आपण कंडक्टर कनेक्ट करणार आहे पोलवरती. ठीक आहे. जे थ्रू इन्सुलेटर. ठीक आहे. इन अ सच अ मॅनर, ठीक आहे, दॅट each conductor occupies the original position of the every other conductor. म्हणजेच याच्यामध्ये इथे बघू शकतो आपण
फॉर एक्झाम्पल पोझिशन 1 ला इथे आर फेज होता, काही डिस्टन्स नंतर हा पोझिशन 2 ला गेला आर फेज, जी की ओरिजिनल पोझिशन होती बी फे वाय फेजची. ठीक आहे, वाय फेजची ओरिजिनल पोझिशन काय होती 2 होती, पण त्याच्या जागेवर काही डिस्टन्स नंतर आला आर फेज, आणि सेकंड जो वाय फेज होता तो बी फेजच्या जागेवर आलाय. म्हणजे एकमेकांची पोझिशन काय करतायत, ऍट अ रेग्युलर इंटरवल कंडक्टर चेंज करतायत, विच इज नथिंग बट युअर ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर. ठीक आहे, आता आणखी क्लिअर करण्यासाठी आपण एक इमेज बघूया. ठीक आहे, इथे आपल्याला इमेज दिसतीये, एक सिंगल फेजची इमेज आहे. ठीक आहे, सो या केसमध्ये काय होतंय, ही फर्स्ट जी लाईन आहे. ठीक आहे, सो इथे कनेक्ट केलाय आणि हा बी इथे कनेक्ट केलाय, आर आणि बी दाखवले इथे. तो या पोलवरती काय केलंय, बी ने आर ची जागा घेतली आणि आर फेजने इकडे बी ची जागा घेतली, म्हणजे इंटरचेंज केले. कंडक्टर काय केले, इंटरचेंज केले. सिमिलरली इन केस ऑफ थ्री फेज लाईन मध्ये काय होतंय, आता फॉर एक्झाम्पल इथे बघू शकतो आपण, सपोज ही आर फेज असेल. ठीक आहे, सपोज हा जो आलाय आर फेज आलेला आहे. ठीक आहे, तर या केस मध्ये काय करणार आपण, हे जे कंडक्टर आहे, ठीक आहे, कंडक्टरची फेज किंवा इकडे हा वाय फेजची जागा घेईल ज्यावेळेस आउटगोईंग देणार आहे, किंवा हा बी फेजची जागा घेईल. म्हणजे आपल्याला ट्रान्सपोजिशन करायचं किंवा कंडक्टरची पोझिशन चेंज करायची इन ऑर्डर टू मेंटेन द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द लाईन. ठीक आहे, सेम व्होल्टेज ड्रॉप आपल्याला मेंटेन करायचं, दॅट्स वाय यू हॅव टू ट्रान्सपोज युअर कंडक्टर. ठीक आहे, कंडक्टरचं ट्रान्सपोजिशन करायचं या केसमध्ये. ठीक आहे, क्लिअर असेल इथपर्यंत. सो ट्रान्सपोजिशन नथिंग बट चेंजिंग द पोझिशन. सो याच्यामध्ये बघू शकतो आपण ट्रान्सपोजिशन इन केस ऑफ आर वाय बी. सेम डायग्राम आहे, आर फेज इकडे आर फेजने पोझिशन चेंज केली आहे, तो वाय फेजच्या जागेवर आलाय. अगेन आर फेज आला इकडे बी फेजच्या जागेवर, पुन्हा इथे आपला वाय फेज आहे. ठीक आहे, सो वाय फेज इनिशियली पोझिशन 2 ला होता, नंतर 3 ला गेला, नंतर अगेन तो अगेन पोझिशन 1 ला आला. अगेन इकडे बी फेज इनिशियली पोझिशन 3 ला होता. ठीक आहे, अगेन इकडे पोझिशन 1 ला गेला काही डिस्टन्स नंतर, अगेन तो पोझिशन 2 ला गेला काही डिस्टन्स नंतर. दॅट मीन्स changing of or exchanging of position of a conductor at a regular interval along the line or throughout the distance of the transmission line, which is nothing but your transposition of conductor. ठीक आहे, हे क्लिअर असेल सर्वांना. देन आपल्याला स्टडी करायचं नेसेसिटी, गरज काय, ट्रान्सपोजिशनची गरज काय, किंवा कंडक्टरला एक्सचेंज करण्याची गरज काय, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इन ऑर्डर टू मेंटेन द व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे, लाईन मधला व्होल्टेज ड्रॉप काय आपल्याला मेंटेन करायचं या केसमध्ये. सो याच्यामध्ये आपण बघू शकता नीड और नेसेसिटी ऑफ ट्रान्सपोजिशन. ठीक आहे, सो फॉर अनसिमेट्रिकल कंडक्टर, अनसिमेट्रिकल म्हणजे काय, की जे 3 कंडक्टर आहेत तिन्हींचा व्होल्टेज ड्रॉप काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ठीक आहे, व्होल्टेज ड्रॉप काय असणार आहे, डिफरंट असणार आहे, बिकॉज ऑफ इंडक्टन्स. जो इंडक्टन्स असणार आहे लाईनचा इंडक्टन्स डिफरंट असणार आहे, देअरफॉर व्होल्टेज ड्रॉप इज डिफरंट. ठीक आहे, इथे बघू शकता व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ईच कंडक्टर ड्यू टू डिफरंट इंडक्टन्स ऑफ 3 फेज लाईन. ट्रान्सपोजिशन इज नीडेड और रिक्वायर्ड. ठीक आहे, ट्रान्सपोजिशनची गरज आहे. देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ड्यू टू अनसिमेट्रिकल स्पेसिंग. ऑलरेडी सांगितलं आपल्याला, अनसिमेट्रिकल स्पेसिंग मुळे काय होतं या केसमध्ये, ड्यू टू अनसिमेट्रिकल स्पेसिंग. अनसिमेट्रिकल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा जस्ट एक्झाम्पल घ्या, हा यातला डिस्टन्स 1 मीटर आहे आणि यातला डिस्टन्स 0.7 मीटर आहे, किंवा सॉरी 0.7 फीट मध्ये घेऊया. हे 1 फीट आहे, 0.7 फीट जस्ट एक्झाम्पल अज्युम केलेलं आहे आपण. अनसिमेट्रिकल स्पेसिंग म्हणजे काय, यातलं डिस्टन्स आणि यातलं डिस्टन्स, या दोन कंडक्टर मधला डिस्टन्स काय डिफरंट आहे. ड्यू टू दॅट अनसिमेट्रिकल डिस्टन्स द मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल याच्या सराउंडिंगला जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे, याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे, या कंडक्टरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. दॅट मॅग्नेटिक फील्ड, बिकॉज ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड
द EMF इंड्यूस इन द कंडक्टर. ठीक आहे, म्हणजे जो काही ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड जो EMF इंड्यूस होणार आहे दॅट विल बी डिफरंट. ठीक आहे, दॅट विल बी डिफरंट. हे काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ते आपल्याला मेंटेन करण्यासाठी किंवा सेम डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी यू रिक्वायर्ड ट्रान्सपोजिशन. आपल्याला ट्रान्सपोजिशनची गरज असते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना.